जाग्यावर सतत हलत होती रुग्णवाहिका। सर्वात घाणेरडा प्रकार समोर। 4 तरुण आणि 1 तरुणी। लज्जास्पद घटना आली समोर। निर्जन ठिकाणी उभी असलेली रुग्णवाहिका इतका वेळ हालत का होती? आत नेमकं काय सुरू होतं? उत्तर प्रदेशातील एका गावाच्या बाहेर पडणाऱ्या रस्त्याजवळील हा प्रकार। गावापासून थोड्या अंतरावर झाडाझुडपांनी वेढलेली एक जागा होती। दिवसा देखील तिथे फारशी वर्दळ नसायची। क्वचित एखादा शेतकरी किंवा दुचाकीस्वार त्या रस्त्याने जात असे। अशाच ठिकाणी एका दिवशी एक रुग्णवाहिका येऊन बराच वेळ उभी राहिली। सुरुवातीला त्याकडे लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही, कारण रुग्णवाहिका दिसणं ही काही अनोखी गोष्ट नव्हती। कदाचित एखादा रुग्ण असेल अशीच सर्वांची समजूत झाली। मात्र वेळ जसा पुढे जाऊ लागला तसतसं काहीतरी वेगळं असल्याची भावना निर्माण होऊ लागली। वाहन तिथेच उभं होतं, त्यातून कोणीही बाहेर येत नव्हतं। ना सायरन, ना वैद्यकीय कर्मचारी, ना कोणतीही धावपळ। याउलट काही अंतरावरून पाहणाऱ्या लोकांना रुग्णवाहिका अधूनमधून हलत असल्याचं दिसू लागलं। सुरुवातीला तो भ्रम असेल असं वाटलं, पण काही वेळाने पुन्हा तेच घडलं। रस्त्याने जाणाऱ्या आणखी काही लोकांनीही हेच दृश्य पाहिलं। आता कुजबूज सुरू झाली। इतका वेळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न कित्येकांच्या मनात घर करून गेला। काहींनी जवळ जाऊन पाहण्याचा विचार केला, पण जर आत गंभीर रुग्ण असेल तर अडथळा नको म्हणून ते थांबले। तरीही संशय मात्र कमी होत नव्हता। थोड्याच वेळात गावातील आणखी काही नागरिक त्या ठिकाणी जमा झाले। सर्वजण दुरूनच वाहनाकडे पाहत होते। कोणालाही आत काय दिसतंय, हे काय होतं हे दिसत नव्हतं। काचा बंद होत्या, दरवाजेही लॉक होते, मात्र वाहनातील हालचाल अधूनमधून स्पष्ट जाणवत होती। आता हा साधा प्रकार नसल्याचं अनेकांना वाटू लागलं। शेवटी काही नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। परिस्थिती संशयास्पद असल्याचं सांगितलं। काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आधी परिसरातील गर्दी बाजूला केली, नंतर रुग्णवाहिकेजवळ जाऊन आवाज दिला। काही क्षण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे संशय अधिक वाढला। पोलिसांनी पुन्हा दरवाजा उघडण्यास सांगितलं। काही सेकंद शांतता पसरली, त्यानंतर आतून हलकी हालचाल झाली। लॉक उघडल्याचा आवाज आला आणि दरवाजा उघडताच सर्वांच्या नजरा एकाच दिशेने वळल्या। पोलिसांनी आत असलेल्या सर्वांना बाहेर काढलं। एकामागोमाग एक काही तरुण बाहेर आले। त्यांच्या एकामागोमाग एक तरुणीही खाली उतरली। सर्वजण घाबरलेले दिसत होते। कोणताही रुग्ण नव्हता, उपचार नव्हते। वाहनाचा उद्देश ज्या कारणासाठी असायला हवा होता त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं चित्र तिथे होतं। यानंतर पोलिसांनी सर्वांची चौकशी सुरू केली। वाहन तिथे का आणलं, किती वेळापासून उभं होतं, आत नेमकं काय सुरू आहे याबाबत प्रश्न विचारले गेले। सुरुवातीला स्पष्ट उत्तर मिळालं नाही, पण तपास जसा पुढे गेला तसतसं संपूर्ण प्रकरण उघड होत गेलं। प्राथमिक चौकशीत समोर आलं की ही रुग्णवाहिका एका खासगी रुग्णालयाशी संबंधित होती। ती वैद्यकीय सेवेसाठी नव्हती, तर वैयक्तिक कारणासाठी त्या ठिकाणी आणण्यात आली होती। यामुळे पोलिसांनी वाहनाची कागदपत्र तपासली आणि संबंधितांबाबत अधिक माहिती गोळा केली। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधितांवर सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। रुग्णवाहिका ताब्यात घेण्यात आली। पुढील चौकशी सुरू करण्यात आली, जेणेकरून वाहनाचा वापर अधिकृत परवानगीने झाला होता की गैरवापर करण्यात आला होता हे स्पष्ट होऊ शकेल। या घटनेनंतर गावात एकच चर्चा सुरू झाली। लोकांनी सांगितलं की मदतीसाठी असलेल्या वाहनाचा अशा प्रकारे वापर होणं अत्यंत चुकीचं आहे। एखाद्या वेळी जर एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिकेची गरज भासली असती तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकले असते। अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या सतर्कतेचं कौतुक केलं। संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर त्यांनी स्वतः कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती दिली। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि तपासही योग्य पद्धतीने झाला। या संपूर्ण घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण केला। आपत्कालीन सेवांसाठी असलेली साधनं जर अशा कारणासाठी वापरली जाऊ लागली तर त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो। म्हणूनच अशा प्रत्येक प्रकरणात कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं। शेवटी तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आणि पुढील तपास सुरू ठेवण्यात आला। एका संशयास्पद हालचालीपासून सुरू झालेली ही घटना अखेर मदतीसाठी असलेल्या वाहनाच्या कथित गैरवापरापर्यंत पोहोचली। यामुळे परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला।